नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती. पॉलिटीच्या बाजूनं कशी तयारी करायला पाहिजे, काय तयारी करायला पाहिजे, कुठपर्यंत तयारी करायला पाहिजे. संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2026 जी मेगा भरती यावर्षी होणार आहे आयोगाकडून. तर त्याला पॉलिटीला घेऊन कसं पुढे जायचं, तर पुढच्या एक 15-20 मिनिटात आपण त्याच्याबद्दल बोलणार आहे. म्हणजे पॉलिटी हा मार्क देणारा विषय आहे, हा गुण देणारा विषय आहे. परंतु जर का आयोगाची डिमांड आपण लक्षात घेतली नाही, तर हे तुमचे हातचे मार्क जाऊ शकतात. त्याच्यामुळं नक्की पॉलिटीसाठी काय करायचं, किती करायचं, कुठून करायचं आणि कसं करायचं, ही जी सगळी तुमच्या मनात पॉलिटीच्या बाबतीत जे काही प्रश्न आहेत, त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आज या लेक्चरच्या माध्यमातून मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यामुळं प्लीज हे सगळं व्यवस्थितपणे लेक्चर पहा. बाकी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरून, YouTube चॅनलवरून, ॲपच्या माध्यमातून तुमच्यासोबत कनेक्ट आहोतच. बाकी कोणतेही काही डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन, सजेशन असतील तर तुम्ही नक्की मला भेटा. त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. कारण चर्चेतनं प्रश्न सुटतात आणि संवादातनं नवे मार्ग मिळतात हे हे लक्षात ठेवा. आणि ही सगळी एक प्रोसेस आहे. त्यामुळं ट्रस्ट ऑन प्रोसेस मी नेहमी म्हणतोच. आजचं जे लेक्चर आहे तर संयुक्त गट पूर्व परीक्षा 2026च्या अनुषंगानं तलाठी मेगा भरती आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यावरती एक पुढचं लेक्चर मी घेतो, की तलाठी भरती नाहीये ही. पहिला तो मुद्दा लक्षात घ्या. सगळ्यांना असं वाटतं की सरळ सेवा आहे, एक पेपर दिला की आम्ही तलाठी होऊ. नाही. आता तुम्हाला 2 पेपर द्यायचे आहेत. एक प्री आहे, पुन्हा मेन्सचे 2 पेपर आहेत आणि मग त्याच्यातनं पास झाल्यानंतर तुम्ही तलाठी होणार आहात. त्याच्यामुळं ही तलाठी भरती नाही. मार्केटमध्ये आत्ता जो पुस्तकांचा आणि बॅचचा जो सुळसुळाट झालाय, तर त्याला बळी पडू नका. थोडंसं डोळे उघडून नीट बघा. बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील. पहिला मुद्दा तलाठी आहे. दुसरा मुद्दा लिपिक क्लार्क आहे. AMUI, RTOच्या जागा सर्वाधिक आहेत. 461 जागांची ही मेगा भरती आहे. परंतु याची प्री जरी सेम असली, याची मेन्स मात्र वेगळी आहे. हे लक्षात ठेवा. म्हणजे इतर ज्या काही पोस्ट आहेत तर त्याच्यासोबत ह्या AMVIची म्हणजे थोडक्यात आपण याला RTO असं म्हणू, तर त्याची मेन्स याच्यासोबत होणार नाही. त्याची मेन्स वेगळी होईल. त्याचं ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग असे मिळून मेन्ससाठी 15 घटक आहेत आणि या 15 घटकांवरच ती 300 मार्कांची मेन्स होणार आहे. त्याच्यामुळं जे कोणी मेकॅनिकल इंजिनिअर आहेत, मुलं-मुली, तर ते जर का याचं प्रिपरेशन करत असतील, तर माझे हात जोडून नम्र विनंती आहे, तुम्ही मेन्सवरती जास्त फोकस करा. प्री तुमच्यासाठी टास्क नाही, तुमच्यासाठी टास्क आहे मेन्स. त्यामुळे तुम्ही मेन्स करणं गरजेचं आहे. आणि इतर जी काही सगळी पदं आहेत, तर त्या पदाच्या अनुषंगानं या परीक्षेमध्ये राज्यशास्त्रात म्हणजेच पॉलिटी, त्याला राज्यव्यवस्था म्हटलं जातं. याच्यामध्ये 15 पैकी 15 गुण कशी घ्यायचे किंवा त्याची तयारी कशी करायची, याच्याबद्दल मी आज तुम्हाला सगळी इत्थंभूत माहिती देणार आहे. बाकी आपण पुस्तकाच्या बाजूनं, आपल्या लेक्चरच्या बाजूनं, टेस्ट सिरीजच्या बाजूनं, सगळ्या बाजूने आपण तुम्हाला भेटत राहिलोय. आत्ता जे काही बोलणार आहे, तर ते तुम्हाला पॉलिटीमध्ये 15 पैकी 15 मार्क देऊ शकतं. बऱ्याच लोकांनी प्रीसोबत यावर्षी मेन्सची सुद्धा तयारी केली असेल, कारण आयोगानं थोडंसं इगोवरती घेतलंय. जसा अगोदरच्या प्री नंतर मेन्ससाठी जवळ-जवळ 90 दिवसांचा कालावधी असायचा, तो आत्ता यावर्षी फक्त 58 दिवसावरती आलेला आहे. अप्रॉक्सिमेटली तुम्हाला 2 महिने मिळतायत आणि 2 महिन्यात तुम्हाला मेन्स द्यायची आहे. हे लक्षात ठेवा. RTOची मेन्स थोडीशी नंतर होईल कारण त्याची डेट नाहीये. परंतु इतर ज्या काही सर्व्हिसेस आहेत, इतर जी काही पदं आहेत, त्याची मेन्स मात्र प्री झाल्यानंतर शार्प 58 दिवसांनी होते. हे लक्षात ठेवा. अप्रॉक्सिमेटली 2 महिने तुमच्याकडे आहेत आणि त्या 2 महिन्यात तुम्हाला पेपर 1 त्याच्यामध्ये 2 विषय मराठी आणि इंग्लिश आणि पेपर 2 त्याच्यामध्ये 11 विषय इन्क्लुडिंग टेक्नॉलॉजी, ॲक्ट आणि एन्व्हायर्नमेंट याचा सगळा अभ्यास करायचा आहे. त्याच्यामुळं काही लोकं आता हातच्या राखून खेळत असतील आणि प्री आणि मेन्ससोबत सुरुवात केलेली आहे. परंतु आत्ता तुम्ही मेन्सचा अभ्यास ऑगस्ट एंडिंगपर्यंत करणं अपेक्षित आहे. तिथून पुढं मेन्सचा अभ्यास तुम्ही बाजूला ठेवा. 1 सप्टेंबरपासून तुम्ही प्रीला हात घाला. कारण प्री करता GS की जो मेन्सचा एक पेपर आहे, त्याचा अभ्यास तुमचा होणारच आहे. अशी थोडीशी स्ट्रॅटेजिकली बॅटिंग करण्याचा प्रयत्न करा. नाहीतर कोणीतरी सांगितलं हे करा, त्याच्या मागे चाललो. कोणीतरी सांगितलं हे करा, त्याच्या मागे चाललो. आता आपलं एंटरटेनमेंटवरती जास्त लक्ष कॉन्सन्ट्रेट व्हायला लागले. कोणतरी लेक्चरमध्ये येऊन 2 डायलॉग मारतं, आपल्याला वाटतं लय भारी शिकवते. असं काही नाही. कंटेंटच्या मागे लागा. ती डिलिव्हरी कोण कसं करतंय बघा. त्याचा जरा थोडासा बॅकग्राऊंड बघा. बऱ्याचशा गोष्टी बघा आणि मग एखाद्या माणसावरती विश्वास ठेवा. बऱ्याचशा गोष्टी आत्ता मार्केटमध्ये घडत आहेत. मग नक्की कुठं जायचं हा तुमच्या चॉईस आहे. त्याच्यामुळं मी माझ्या पद्धतीने तुम्हाला सांगतो, की ज्यावेळेला असं वाटेल, की आपण या विषयाला न्याय देत नाही, त्या दिवशी मी पेन खाली ठेवीन. जेवढं मला एनर्जीने देता येतंय, जेवढा मला क्वालिटीचा कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचवता येतोय आणि जेवढं मला तुमच्या बरोबर इंटरॅक्शन करता येते, तर तेवढा 100% ताकदीचा प्रयत्न मी करत आलोय, करत राहीन, भविष्यातही करत राहीन. त्याच्याबद्दल कोणताही डाऊट नसायला पाहिजे, नव्हताही. ओके. तुम्ही सगळे माझ्यावरती विश्वास ठेवून आहात त्याच्याबद्दल पहिल्यांदा तुमचे आभार आणि धन्यवाद. ही प्रोसेस आहे, ही प्रक्रिया आहे. याच्यामध्ये लर्नर आणि टीचर याच्यामधलं जे रिलेशन आहे तर ते मेंटेन राहायला पाहिजे. या विषयाच्या बाजूने ज्यावेळेस मी बोलतो, तर बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला एक्स्ट्राच्या सांगत असतो, की जेणेकरून तुमचा मार्क्स जायला नाही पाहिजे. क्वालिटी राउंड अप नावाची जी PDF होती,
आत्ता त्याच्यातनं किती प्रश्न आले एकदा क्रॉस चेक करून बघा. आता यावर्षी सुद्धा राऊंडअपची पीडीएफ आणि राऊंडअपचे लेक्चर्स लवकरच तुमच्या भेटीला येणार आहेत. आजच्या लेक्चरचा पहिला भाग आहे राज्यशास्त्राचा सिलेबस. ज्यावेळेस तुम्ही प्रिलिमचा सिलेबस पाहता तर त्यावेळेस त्यांनी पॉलिटी किंवा राज्यशास्त्र एवढंच नाव तिथं दिलंय, याच्या पलीकडे त्यांनी डिकोड केलेलं नाही. परंतु तुम्ही जर का मेन्सचा सिलेबस काढून पाहिला तर तिथं मात्र त्यांनी सगळं व्यवस्थितपणे डिकोड करून दिलेलं आहे. प्रिलिम्सला मात्र अभ्यासक्रमात पॉलिटीचा एवढाच शब्द दिसतो आणि एवढ्याच शब्दावरती तुम्हाला 15 प्रश्न विचारले जातात. मग ते तुम्हाला ग्रामपंचायतीबद्दल विचारतील, ते तुम्हाला राज्याच्या विधानसभा विधान परिषदेबद्दल विचारतील, राज्याचा सर्वोच्च कार्यकारी प्रमुख राज्यपालाबद्दल विचारतील, ते तुम्हाला फंडामेंटल राईट्स बद्दल विचारतील, डीपीएसपी बद्दल विचारतील, फंडामेंटल ड्युटीज बद्दल विचारतील, एखादी कॉन्स्टिट्युशनल किंवा नॉन कॉन्स्टिट्युशनल संस्थेबद्दल विचारतील किंवा भारताच्या संविधानाच्या निर्मितीच्या प्रक्रियेबद्दल विचारतील. हे सगळं एका शब्दाच्या अंतर्गत तुम्हाला करायचं आहे. म्हणजे जी नवीन मुलं असतील त्यांना काय वाटेल राज्यशास्त्र म्हणजे काय की फक्त संसद करायची, विधिमंडळ करायचं, म्हणजे राष्ट्रपती उपराष्ट्रपती करायचा, इथं राज्यात आलं तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राज्यपाल करायचा नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण गट ब किंवा गट क चं प्रिपरेशन करतो त्यावेळेस तुम्हाला संसद करायची नसते. म्हणजे हे मी नाही सांगत, गेल्या 4-5 वर्षाले जर का तुम्ही क्वेश्चन पेपर चाळून पाहिले तर तुम्हालाच दिसेल आयोगानं संसदेवरती प्रश्नच नाही विचारला, आयोगानं राष्ट्रपतीवरती सरळ सरळ प्रश्नच नाही विचारला. काही टॉपिक असे आहेत तिथं कलम आहेत आणि राज्यशास्त्राच्या अभ्यासात कलमांना अपवाद नाही. समजतंय? हे तुम्हाला समजायला पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला आयोगाची डिमांड लक्षात येणार नाही तोपर्यंत सप्लाय काय करायचा किंवा अभ्यास काय करायचा हे तुम्हाला समजणार नाही. आणि मग ज्या दिवशी तुम्हाला आयोगाची डिमांड समजेल त्या दिवशी तुम्हाला सगळे विषय इन्क्लुडिंग राज्यशास्त्र इन्क्लुडिंग पॉलिटी सोपे वाटतील. पण आपलं कसं चाललंय ते कोणीतरी सांगतं हे पुस्तक वाच ह्याच्यातनं 100 प्रश्न येत आहेत, कोणीतरी सांगतं ह्या नोट्स वाच ह्याच्यातनं तुझे 10 प्रश्न कव्हर होत आहेत. पण ते कधी क्रॉस चेक करून बघितलंय का? नाही. 2025 आणि 2026च्या पेपरमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतोय हे पाहिलंय का? नाही पाहिलं. कोणीतरी म्हणते नुसते पीवायक्यू वाच तू पास होशील, ते 25 पर्यंत होतं बाळा. आता काळ बदललाय, आयोग बदललाय, पीवायक्यूचं महत्व कमी झालंय का? 100% झालंय. पण मग पीवायक्यू करायचेच नाहीत का? मी असं म्हणतोय का? नाही. आता तुम्ही एक पाऊल पुढे जायला पाहिजे. काय पाऊल पुढे जायला पाहिजे? तुम्ही राज्यशास्त्राचे पीवायक्यू वाचताय, आर्टिकल 154 वरती आयोगाने किती वेळा प्रश्न विचारलाय? कमीत कमी 5-6 वेळा प्रश्न विचारलाय. बरोबर? एकदा त्यांनी जोड्या लावायला विचारलंय, एकदा ते कलम कशाशी संबंधित आहे विचारलंय, एकदा फिल इन द ब्लँक्स विचारलंय ना प्रश्न. मग आता तुम्ही काय पाहायला पाहिजे? हे कार्यकारी अधिकाराशी संबंधित आहे तर नक्की या राज्यपालाला कुठले कार्यकारी अधिकार आहेत? मग तिथं थांबायचं का? नाही. मग कायदेविषयक अधिकार बघून घ्यायला काय जाते आपलं? तिथंच दिले ना, त्याच्याच खाली दिले ना. न्यायविषयक अधिकार बघून घ्यायला काय जाते आपलं? पण त्याला कुठला स्वविवेकाधीन अधिकार दिलाय ते बघायला काय जाते? झालं, राज्यपालच संपला. बाकी पात्रता आणि त्याचा पगार कोण देतं, वेतन आणि भत्ते कोण ठरवतं, त्याची नियुक्ती कोण करतं हे सगळ्या जगाला माहित आहे आणि ते तुम्हाला पण माहित आहे. हे आपण बघत नाही. का बघत नाही? आपल्याला कोणी सांगितलं नसतं. आता प्रश्न त्याच्यावरती बनू शकतो का? बनू शकतो. कारण आयोगानं त्यांची जी पारंपरिक पद्धत होती ती बाजूला ठेवली आहे. म्हणजे 2025 पर्यंत तुम्ही पीवायक्यूचं विश्लेषण अनालिसिस केलं, तुम्हाला 60-70 मार्क पडत होते. ते मी नाही सांगत, हे पेपर बोलतायत. पण 26 मधले पेपर बघा. पीवायक्यूचं रिपिटेशन तुम्हाला ॲज इट इज क्वेश्चन रिपीट झालेला दिसतोय का? नाही. 2011च्या प्रश्नातली एक लाईन उचलली आहे, 15च्या प्रश्नामधली एक लाईन उचलली आहे, 20च्या प्रश्नामधली एक लाईन उचलली आहे आणि मग तुमचा 26चा प्रश्न बनलाय. मग हे कधी तुम्हाला कळणार? म्हणून मी म्हणतो की नुसतं पीवायक्यूचं अनालिसिस करून किंवा त्याच्या खालचं दिलेलं विश्लेषण वाचून आता चालणार नाही. म्हणजे आपलं झालंय काय, जी मार्केटमध्ये पीवायक्यूची पुस्तकं आहेत त्याच्या कुठल्या पानावरती कुठला प्रश्न आहे आणि त्याचं किती नंबरचं उत्तर आहे हे तुमचं पाठ झालंय. फॉर एक्झाम्पल आता राज्यशास्त्रात राज्यपालाचे प्रश्न आहेत का? आहेत. बरोबर? राज्यपालाचे प्रश्न एकाच ठिकाणी आहेत आणि त्याचं उत्तरच राज्यपाल आहे. ते तुमचं पाठ झालंय. कारण हे सगळे प्रश्न इंटरलिंकिंग आहेत. एक म्हणजे खालचा प्रश्न वरच्या प्रश्नाबरोबर इंटरलिंक आहे, शेवटचा प्रश्न पहिल्या प्रश्नाबरोबर इंटरलिंक आहे, मधला प्रश्न अलीकडे पलीकडे इंटरलिंक आहे. तुम्हाला ते माहित झाले, तुमचं पाठ झाले. अक्षरशः पोरांनी ती पीवायक्यूची पुस्तकं काळी निळी पांढरी हिरवी करून टाकली, एवढं त्याच्यावरती लिहिलंय, ते तुमचं पाठ झालंय. पण आपण कसं करतोय? प्रश्न वाचतोय, आपण त्याचं उत्तर बघतोय, आपण त्याचं विश्लेषण बघतोय आणि एखादा जास्त पुढे गेलाच, राहिलेले 3 पर्याय का चुकीचे आपण त्याच्यावरती अभ्यास करतोय. गेलाय ह्या 4च्या पुढे? मला जरा खरं खरं सांगा कमेंट बॉक्समध्ये. नाही गेला. आता याच्या पुढे जायला पाहिजे की नाही? तर जायला पाहिजे. याच्या पुढची स्टेप कोणती आहे की ज्याचं नाव आहे प्रिडिक्शन. ओके. आता हा जो प्रश्न विचारलाय तर तो ऍज इट इज रिपीट होण्याची शक्यता आहे का? आपण थोडा वेळ समजू 100% नाहीच रिपीट होणार. बरोबर? पण जर का तुम्ही विचार केला की बाबा ह्या प्रश्नात 4 ऑप्शन्स आहेत,
बरोबर. एक ऑप्शन कटला, आता 3 ऑप्शन राहिले. तर 3 ऑप्शनवरती कसा प्रश्न बनू शकतो? मी 154 बद्दल सांगितलं तसं. 154 वरती प्रश्न विचारलाय. आता 154 मध्ये तरतुदी काय आहेत? बरोबर, कार्यकारी अधिकार आहेत. राज्यपाल आहे. मग कुठले आहेत? बघून घ्या एकदा. राज्याच्या मंत्रिमंडळाशी संबंधित जे काही गोष्टी असतात ते कार्यकारी अधिकार. विधिमंडळाशी संबंधित ज्या गोष्टी आहेत तर ते कायदेविषयक अधिकार. न्यायाशी संबंधित गोष्टी आहेत ते न्यायविषयक अधिकार. हे तुम्हाला माहित असायला नाही पाहिजे का? तर माहित असायला पाहिजे. मग हे ज्या वेळेस तुम्ही प्रिडिक्शन वरती काम कराल, तर त्यावेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात येतील, की प्रश्न कुठून येतायत. हे लक्षात ठेवा. बरोबर? म्हणजे पी-वाय-क्यू आयोगाचं प्रमाण आहे. आयोग काय विचारू शकतो एखाद्या टॉपिक बद्दल? तर ते पी-वाय-क्यू मधून कळेल. आयोग एखाद्या टॉपिकची डेप्थ किती ठेवू शकतं? ते पी-वाय-क्यू मधून कळेल. पण तुम्ही पी-वाय-क्यू पाठ करून तेवढ्याच परीक्षेला जात असाल, तर समजायचं काहीतरी आपण चुकीचं करतोय. रेफरन्स बुक वाचायला पाहिजेत का आत्ता? वाचायला पाहिजेत, योग्य वेळ आहे. कारण तुमच्या आसपास जी तुमची काही लोकं मित्र-मैत्रिणी आहेत त्यांना विचारा, नोट्सवरती आत्ता काम चालतंय का? नाही चालत. नोट्स वाचा. आपण नोट्स कधी वाचतो? नोट्स आपण सगळ्यात शेवटी वाचतो. पण त्याच्या अगोदर आपण रेफरन्स बुकला हात घातला नाही पाहिजे का? घातला पाहिजे एकदा तरी. कमीत कमी एकदा तरी बघा. तुम्हीच मला सांगा, तुम्हाला आठवतंय का तुम्ही शेवटचं रेफरन्स बुक कधी आणि कोणतं वाचलंय? पॉलिटी सोडून द्या. पॉलिटीसाठी ते एम. लक्ष्मीकांत बायबल आहे. ते वाचलंही असेल तुम्ही. कारण ऑप्शनच नाही तुमच्याकडे. त्याच्यानंतर आपलं पॉलिटी, पी-वाय-क्यू, पल्स आहे. आलं लक्षात? म्हणजे मी तुलना नाही करत, सांगतोय जोक्स अपार्ट. हे हे करायला पाहिजे. हे लक्षात ठेवा. उगाच ओरडून सांगितलं, उगाच पाठ करून सांगितलं म्हणजे तुम्हाला वाटतं हां, चांगलं शिक. असं थोडीच असतं. त्यामुळं आयोगाची डिमांड समजून घ्या आणि मग त्याच्याप्रमाणे सप्लाय करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला असं वाटेल, की आपण करतोय ते योग्य करतोय. हे लक्षात ठेवा. 2025 आणि 2026च्या पेपरमध्ये फरक आहे, तर तो हाच आहे. पेपर व्यवस्थित पहा. पेपरचं विश्लेषण करा. तुम्ही ऑफिसला भेटायला येता. बऱ्याच जणांकडे पेपर नसतात. मग त्यांना पेपरचं विश्लेषण ते म्हणतात कसं करायचं? मग त्यांना सांगायला लागतं. किती प्रश्न आहेत पॉलिटीचे? 15. सोडवले किती? 10. बरोबर किती आले? 7. चुकले किती? 3. ते 3 टॉपिक काढ ना बाजूला. काय अडचण आहे? आणि त्याच्यावरती काम कर. ते तुला अवघड जात असेल. एक तर तुम्हाला प्रिलिम्सला 18 टॉपिकवरती काम करायचं. ओके. आणि त्या 18तले 18च्या 18 टॉपिकवरती आयोग एका वेळेला प्रश्न विचारत नाही. ग्रुप सी पूर्वपरीक्षा 2025 9च टॉपिकवरती आयोगाने प्रश्न विचारलेत. 18 टॉपिकवरती 18 टॉपिकपैकी 9 टॉपिकवरती जर का प्रश्न विचारून तरी तुमच्या चुकत असतील, मग लय अवघड आहे. मग परिस्थिती वेगळी आहे. हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळं 18 टॉपिक करायचे आहेत. खूप अवघड आहे असं काही नाही. सगळं सोपं आहे. फक्त आपण करण्याचं धाडस नाही करत. आणि ज्यावेळेस आपण करण्याचं धाडस करू, त्यावेळेस तुम्हाला पॉलिटीत 15 पैकी 16 नाही 15च येतील. हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करा. हेच सांगण्याचा माझा हेतू आहे, की राज्यशास्त्र करत असताना राज्यशास्त्र या शब्दांतर्गत प्रिलिम्सला तरी आपल्याला खूप काही करायचं आहे. ते खूप अवघड आहे असं जर का तुम्ही मला विचारलं, तर माझं उत्तर आहे नाही. ते सोपं आहे. जोपर्यंत तुम्ही करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला अवघड वाटेल. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला पोहायला येत नाही, तर आपण काठावर बसूनच गप्पा मारतो ना, हे पाणी किती थंड असेल, विहीर किती खोल आहे, बऱ्याचशा गोष्टी चालतात. ऍक्च्युअल ज्यावेळेस आपण उडी मारतो त्यावेळेस कळतं, हे आपल्या टप्प्यातलं आहे, हे माझ्या चौकटीतलं आहे. काठावर बसून गप्पा मारण्यात काहीच मजा नाही. आत तुम्हाला उतरावं लागेल. तर मला कंबाईन करायची आहे किंवा मला तलाठी व्हायचं आहे, पण मी अभ्यास नाही करणार किंवा मी बघणारच नाही आयोग काय करतंय आणि काय नाही. ही सरळ सेवा नाहीये, हे लक्षात ठेवा. ही एम-पी-एस-सीकडे गेलेली परीक्षा आहे. त्यामुळं पूर्वतनं पास झाल्यानंतर तुम्हाला मेन्स द्यायचे, मुख्य द्यायचे. मुख्यचे 2 पेपर आहेत आणि राज्यशास्त्राचं वेटेज, पॉलिटीचं वेटेज दोन्ही ठिकाणी सेम आहे. म्हणजे तुम्हाला प्रिलिम्सला सुद्धा 15च प्रश्न आहेत, पूर्व परीक्षेला सुद्धा 15च प्रश्न आहेत. मेन्स किंवा मुख्य परीक्षेला सुद्धा तुम्हाला 15च प्रश्न आहेत. जर का तुम्हाला इथं चांगले मार्क आले, तर तुमचं त्या ओव्हरऑल यादीमधलं स्थान वरचं असू शकतं. कारण हा विषय सोपा आहे. अभ्यास केला तर तुम्हाला मार्क्स देऊन जाऊ शकतो. अभ्यास केला तर. ओके. आता पाहूया नक्की ह्या राज्यशास्त्र शब्दांतर्गत आपल्याला काय काय पाहायचंय. पहिला, हे मी मुद्दाम 8 गट पाडलेत. या 8 गटातच आपल्याला अभ्यास करायचा आहे किंवा ह्या 8 गटातच आपल्याला पॉलिटी समजून घ्यायचं आहे. याच्या पलीकडे तुम्हाला काहीच करायचं नाही. वन बाय वन काय करायचं मी तुम्हाला सांगतो. पहिला गट आहे आपला कायदे 1909, 1919, 1935, 1947. बरोबर. 1947 चा कायदा यावर्षी त्याच्यावरती प्रश्न विचारला, त्याच्यामुळे मला तो महत्वाचा वाटतोय. यावर्षी प्रश्न विचारला असेल तर आयोग त्यांचा क्रम बदलणार नाही. यावर्षी त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. त्याच्यामुळं तो तुम्ही चांगला करून ठेवणं अपेक्षित आहे. बरोबर. घटना निर्मिती प्रक्रिया असा पेपर काढा की ज्याच्यात घटना निर्मिती प्रक्रियेवरती प्रश्न नाहीये. म्हणजे आयोगाला करमतच नाही त्याच्यावरती प्रश्न टाकल्याशिवाय. अगदी 1805 पासून 1950 पर्यंत घटना कशी कशी तयार झाली, अगदी एम एन रॉय यांच्या नावापासून अगदी 24 जानेवारी 1950 पर्यंत शेवटच्या सह्या होईपर्यंत आणि 26 जानेवारी पर्यंत जे काही सगळं घडलं
ते आपल्याला त्या घटना निर्मिती प्रक्रियेमध्ये पाहायचं आहे. त्या 22 समित्या, त्या समित्यांची नावं, अध्यक्ष, उपसमित्या, किती दिवस कामकाज चाललं, कोणाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली, कधी काय आपण स्वीकारलं, या सगळ्या गोष्टी त्या घटना निर्मिती प्रक्रियेमध्ये आपल्याला पाहिजेत. मग सोपं आहे का? हे सोपंच आहे. फॅक्च्युअल डाटा आहे. त्याच्यावरती जेवढे सगळे प्रश्न आलेत मी माझ्या पुस्तकामध्ये एकत्रितपणे कंपाईल केलेत, तेवढंच वाचा. जसं दिलंय तसंच वाचा. त्याच्यात लिंक लावत बसू नका. ही डेट वर गेली, ही डेट खाली गेली. दिले ना, व्यवस्थित वाचा. कारण जर का लिंक लावली तर तुम्हाला लक्षात नाही राहणार. ते खालीवर झालं तर तुम्हाला लक्षात आलं, इथे एक वेगळी डेट आहे, इथे एक वेगळी डेट आहे. तुमचं कन्फ्युजन नाही होणार. हे लक्षात ठेवा. बरोबर? आता हे 1909, 1919, 1935 हे जे 3 कायदे आहेत, तर ते 3 कायदे महत्त्वाचे आहेत. म्हणजे 1935च्या कायद्यातून आत्ताच ज्यांचं निधन झालं असे सुभाष कश्यप हे म्हणतात, की भारतीय राज्यघटना दुसरं तिसरं काही नाही, 1935च्या कायद्याची कॉपी आहे. मग तुम्ही 1935चा कायदा केला पाहिजे की नाही केला पाहिजे? केला पाहिजे. आता हे जे कायदे आहेत म्हणजे 9चा, 19चा आणि 35चा ह्या कायद्याला धरून त्यांनी इतिहासातही प्रश्न विचारलेत. त्याच्यामुळं एकतर इतिहासात कायदे चांगले करा, नाहीतर पॉलिटिक्स चांगले कायदे करा. पण दोन्हीच्या ठिकाणच्या तरतुदी वेगवेगळ्या आहेत. प्रश्नाचा पॅटर्न वेगवेगळा आहे. त्याच्यामुळे ते तुम्ही व्यवस्थितपणे पाहून घेणं गरजेचं आहे. एक काम करू शकता, 1909चा कायदा लिहा, 1919चा कायदा लिहा, 1935चा कायदा लिहा आणि याच्यात जे काही कॉमन आहे त्या गोष्टी एका खाली एक लिहून काढा. हवं तर त्याची एक PDF मी माझ्याकडून तुम्हाला देतो. 1909च्या कायद्यातल्या तरतुदी 1919 मधल्या आणि 1935 मधल्या आणि असा मग तुलनात्मक अभ्यास करता येईल. फापट पसारा वाचत बसण्यापेक्षा ज्या गोष्टींवरती प्रश्न आलाय त्या गोष्टी मी बाजूला काढतो आणि असं मला वाटतं की याच्यावरती प्रश्न विचारला जाईल तर त्या गोष्टी इथं मांडतो आणि मग तुम्हाला त्याची एक चांगली PDF बनवून देतो, ती वाचा. 1947च्या कायद्यातल्या सगळ्याच तरतुदी एकदा पाहून घ्या. आता मला वाटतंय यावर्षी आयोग याच्यावरती प्रश्न विचारेल. कारण त्यांनी एकदा विचारलाय तर आता ते एकदा सुरू झालं की ते थांबत नाही 4-5 एक्झाम. त्यामुळे 1947चा कायदा तुम्ही चांगला करून घेणं अपेक्षित आहे. हे लक्षात ठेवा. 1947चा कायदा म्हणजे ह्या शेवटच्या टप्प्यातल्या घटना निर्मितीच्या किंवा घटना स्वीकारण्याच्या टप्प्यातल्या ह्या शेवटच्या टप्प्यातल्या काही तरतुदी आहेत. क्रिप्स मिशन असेल, वेव्हल प्लॅन असेल आणि हा महत्वाचा 1947चा कायदा असेल. हे आपण पाहणं गरजेचं आहे. आता राज्यघटनेची वैशिष्ट्ये कोणती आहेत ते तुम्ही पाहायला पाहिजे. आता ही वैशिष्ट्य आपण किती वेळा बघितलेत? म्हणजे MPSC करायला आपला पहिला दणका काय असतो? भारताची राज्यघटना, राज्यघटनेतली वैशिष्ट्य कोणती आहेत? हे पाठ झाले. रिजिड आहे, फ्लेक्झिबल आहे, जगातली सगळ्यात मोठी लिखित राज्यघटना आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या घटकांना वेगवेगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. ओके, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत की नाहीत? त्या माहित आहेत ना? तेवढंच करायचंय. ते काय विचारतील? प्रश्न कसा विचारतील? खालीलपैकी कुठलं भारताच्या राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे? काढायचं बाजूला. असं म्हणतील, खालीलपैकी कुठलं भारताच्या राज्यघटनेचं वैशिष्ट्य नाही? खूपच आहे ना. तर त्यांनी एकेरी न्यायव्यवस्था विचारलं किंवा एकरेषीय आणि स्वतंत्र न्यायव्यवस्था विचारलं होतं. हे विचारलं होतं की नव्हतं? ही वैशिष्ट्यच विचारली होती. त्रिस्तरीय शासन व्यवस्था, एकरेषीय न्यायव्यवस्था, एकरेषीय आणि स्वतंत्र न्यायव्यवस्था, मूलभूत हक्क, हे सगळी वैशिष्ट्यच आहेत ना. किती वैशिष्ट्य आहेत? खच्चून 15 वैशिष्ट्य आहेत. खच्चून. म्हणजे सगळी एक केली तर 15 वैशिष्ट्य होते. 15 वैशिष्ट्य तुम्ही लक्षात ठेवू शकत नाही काय? झालं. पहिला गट संपला. पहिला गट घटना निर्मितीपर्यंत आहे आणि घटनेच्या वैशिष्ट्यापर्यंतचा. आलं लक्षात? म्हणजे आपण याला म्हणू ही पार्श्वभूमी आहे राज्यशास्त्राच्या अभ्यासाची आणि ती तुम्हाला माहित असायला पाहिजे. ओके, आता पुढे जाऊया. हे सगळं आपण गट क आणि गट ब पूर्व परीक्षेच्या बाजूने बोलतोय, हे लक्षात ठेवा. हे जे लेक्चर आहे तर ते त्याच्यासाठी आहे. बरोबर? आता दुसरा गट, घटनेचा सरनामा, त्याला तुम्ही प्रस्तावन म्हणता, इंग्लिशमध्ये आपण प्रिअम्बल म्हणतो, पुन्हा मराठीत त्याला उद्देशिका किंवा उद्देशपत्रिका असं म्हटलं जातं. म्हणजे एखाद्या पुस्तकात काय दिलंय हे जर का तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर त्या पुस्तकाची प्रस्तावना वाचणं गरजेचं असतं. आणि मग आपल्या घटनेत पाहायला, त्या घटनेच्या प्रस्तावनेत पाहायला मिळतं भारताच्या संघराज्याचं स्वरूप कसं आहे, भारताने घटना कधी स्वीकारली, भारत राज्यघटनेतून काय काय देऊ इच्छितो, हे सगळं तुम्हाला सरनाम्यात सांगितलं. मग 3 खटले तुमच्या डोळ्यासमोर आले पाहिजेत. ज्यांनी सांगितलं, पहिल्यांदा सांगितलं भाग नाही, सांगितलं भाग आहे आणि मग सांगितलं अविभाज्य भाग आहे. मग 42 घटना तुमच्या घटना दुरुस्ती तुमच्या डोळ्यासमोर आली पाहिजे. त्यांनी पहिली आणि आतापर्यंतची शेवटची घटना दुरुस्ती केली. सोपं आहे. आलंय. हे तुम्हाला कुठे मिळतं? हे तुम्हाला PYQ मध्ये मिळतं. पण मग तेवढाच डाटा पाठ करायचा का? शक्य असेल तर पाठ करून ठेवा. आता कलम, हे पुढे आपण त्याच्याबद्दल बोलू, आता डिस्टर्ब नको. बरोबर? परिशिष्ट भाग आणि कलम ह्याच्यावरती प्रश्न आहेत का? म्हणजे हा जर का पेपर काढून बघितला मागचा, गट ब, गट क, पूर्व आणि मुख्य, बघा कलमावरती किती प्रश्न आहेत. 5-5, 6-6 प्रश्न कलमांवरती आहेत. म्हणजे असं काही त्यांनी एकाखाली एक नाही विचारलं. एकदा पंचायत कलम विचारले, एकदा राज्य विधिमंडळाचं कलम विचारले, एकदा महाधिवक्त्याचं कलम विचारले, एकदा मूलभूत हक्कांचं कलम विचारले. पण विचारलंय. हे 3 घटक जर का तुम्ही एकत्रितपणे केले, माझ्या पुस्तकाच्या शेवटी मी हे सगळे 3 घटक एकत्रितपणे दिले. तुम्हाला इतस्ततः वाचायची गरज पडणार नाही. एक रिव्हिजन 10 मिनिटात तुमचं सगळं वाचून होईल.
अगदी व्यवस्थितपणे दिले आणि राज्यशास्त्राच्या परिभाषेत दिले, हे लक्षात ठेवा. उगा मी माझी भाषा तिथं वापरली नाही इतरांसारखं. राज्यशास्त्राची जी परिभाषा आहे त्या भाषेत. त्यामुळे हे तुम्हाला करायचं आहे. घटना दुरुस्ती कलम 368 तुम्हाला माहितच पाहिजे. याच्यात 2 प्रकार आहेत. एकूण 3 प्रकारे घटना दुरुस्ती केली जाते. बरोबर? साधं बहुमत, विशेष बहुमत, विशेष बहुमत प्लस निम्म्यापेक्षा जास्त राज्यांची मान्यता. आता त्याच्या अंडर कुठल्या घटना दुरुस्ती येतात किंवा कुठल्या प्रकारे घटना दुरुस्ती करताना कुठला घटक येतो हे तुम्हाला माहित पाहिजे. सोपं आहे. मग 368, मग दक्षिण आफ्रिका, तिकडून आपण ही प्रोसेस स्वीकारली. हे सगळं ह्या राज्यघटनेच्या वैशिष्ट्यात येतंय. आणि मग घटना दुरुस्ती. ओके, हा दुसरा गट, एवढं तुम्हाला करायचं आहे. मग तिसरा गट येतो संघ राज्य व्यवस्था. आता ह्याच्यावरती प्रश्न कसा आलाय, कुणी भारताच्या संघ राज्य व्यवस्थेचं वर्णन कसं केलं, तर त्याच्यावरती जोडावा प्रश्न आलाय. किंवा भारताच्या संघराज्य व्यवस्थेबद्दल कुणी मत मांडलं, ते काय होतं हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. मग केंद्राकडशी आहे की केंद्रोत्सारी भारताचं संघराज्य आहे ते तुम्हाला माहित पाहिजे. मग कॅनडाच्या संघराज्य पद्धतीकडून आपण काय स्वीकारलं, इंग्लंडकडून आपण काय स्वीकारलं हे तुम्हाला माहित पाहिजे. बरोबर. त्याच्यानंतर केंद्र राज्य संबंध माहित पाहिजेत. ते केंद्राचे आणि राज्याचे जे काही संबंध आहेत, राज्यघटनेचा भाग 11 आणि भाग 12 मध्ये ज्या काही तरतुदी आहेत तर त्या तुम्हाला माहित असायला पाहिजेत. मग इंटरस्टेट काउन्सिल, झोनल काउन्सिल, प्लॅनिंग कमिशन, नीती आयोग, राष्ट्रीय विकास परिषद याच्यामध्ये राज्याचं योगदान काय आहे ते तुम्हाला माहित असायला पाहिजे. आता केंद्र राज्य संबंध करत असताना तुम्ही इकॉनॉमिक्सच्या बाजूने करू नका, ते गरजेचं नाही, ते करायला नाही पाहिजे. ओके, कारण ते विचारणार नाही कोण कोणाला किती कर देतं, ते इकॉनॉमिक्स मध्ये विचारणार. बरोबर. केंद्र राज्य संबंध या पद्धतीने आपण करू शकतो. भाग 11 आणि भाग 12. 263 काय म्हणतंय, 262 नंबरचं कलम काय म्हणतंय हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. हे लक्षात ठेवा. राज्यपालाची भूमिका केंद्र राज्य संबंधात काय आहे हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. त्याच्यानंतर अधिकार विभागणी, सूच्या. भारताच्या राज्यघटनेत 3 सूच्या दिलेल्या आहेत. पहिली आहे केंद्र सूची, ओके, दुसरी आहे राज्य सूची आणि तिसरी आहे समवर्ती सूची. त्या विषयात किंवा या सूची अंतर्गत कुठले विषय येतात हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. मग कुठली तरी घटना दुरुस्ती आठवली का तुम्हाला, त्या घटना दुरुस्तीनं राज्य सूचीतले 5 विषय काढून समवर्ती सूचीत टाकलेले आहेत. मग हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. हे सोपं आहे का नाही? सोपंच आहे. मग कलम 246 तुम्हाला माहित पाहिजे की ज्याच्यामध्ये कायद्यांचे किंवा कायदे करण्याचे विषय देण्यात आलेले आहेत. साधा आहे. मला लक्षात, हा गट 3 आहे, हा सुद्धा सोपाच आहे. पुढं गट 4 हा आपला बेस आहे, त्याच्याशिवाय आपला अभ्यासच पूर्ण होऊ शकत नाही. नागरिकत्वावरती एवढ्या दिवस प्रश्न विचारलेला नव्हता, पण आता त्यांनी कलमांच्या बाजूने प्रश्न विचारायला सुरुवात केलाय. अजून त्यांनी 1955च्या कायद्याला हात घातलेला नाही. अजून त्यांनी NRI, OCI, PIO, पर्सन्स ऑफ इंडियन ओरिजिन, ओके, नॉन रेसिडेंट्स इंडियन, ओके, ह्याला त्यांनी हात घातलेला नाही. त्याच्यामुळे अजूनही नागरिकत्वावर जे प्रश्न येतात ते सोपे आहेत. नागरिकत्व एवढ्या दिवस आपला भाग नव्हता, परंतु 2026 मध्ये ते नागरिकत्वाच्या मागे लागलेत. कलम 5 ते 11 मधले 4 कलम त्यांनी ऑलरेडी विचारून टाकलेत. राहिलेल्या कलमावरती ते प्रश्न विचारू शकतात किंवा 1955चा कायदा याच्याबद्दल एखादा दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो. हे तुम्हाला माहित पाहिजे. राज्यघटनेतलं भाग 2 कलम 5 ते 11 नागरिकत्वाबद्दलच्या तरतुदी आहेत. 4 कलम ऑलरेडी लेफ्ट आउट आहेत. राहिलेली कलम आपण करणं अपेक्षित आहे. त्यानंतर मूलभूत हक्क भाग 3 12 ते 35 सगळे मूलभूत हक्क एकाच वेळेला करत बसायचं का? नाही, आपल्याला कळतंय की 19, 20, 21, 22, 23, 24 पर्यंत आयोग गेलाय आणि आयोगाचा भर याच्यावरतीच आहे. 21 वरती तर वारंवार प्रश्न आलेत, हे लक्षात ठेवा. तर याच कलमांवरती आयोग फिरून प्रश्न विचारतोय. एखादा कायदा आर्टिकल 21 संबंधित असेल, राईट टू लाईफ, तर ते विचारतील हा खटला सर्वोच्च न्यायालयात उभा राहिला होता, कशाशी संबंधित आहे, तर ते तुम्हाला माहित पाहिजे. कलम 21 संबंधित 40-45 खटले आहेत. त्याची एक मी तुम्हाला PDF टाकून देतो, पाहून घ्या, वाचा आणि तुमचा 1 मार्क सिक्युअर करा. हे सोपं आहे. त्याच्यानंतर राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व 36 ते 51 भाग 4. ओके, आता याचं वर्गीकरण केलंय समाजवादी, उदारमतवादी आणि गांधीवादी. हे राज्यघटनेत वर्णन नाही, हे आपण आपल्या अभ्यासासाठी केलंय. बरोबर. आता ह्याच्या अंतर्गत ज्या कलमांचं कॅटेगरायझेशन डिवायडेशन केलं जातं, कुठलं कलम कुठे येते हे तुम्हाला माहित पाहिजे. याच्यासाठी थोडेसे PYQ बघा. ओके, त्याच्यानंतर मूलभूत कर्तव्य भाग 4A कलम 51A मध्ये मूलभूत कर्तव्य आहेत. सध्या ती 11 आहेत. याच्यावरती प्रश्न विचारलाय की नाही? विचारलाय. 11 मूलभूत कर्तव्य बघायला किती वेळ लागतोय? पुन्हा म्हणतो आपण इथं मार्क, इथं हे मार्क देणारे विषय आहेत बघा. 4 जे आहेत ना, नागरिकत्व, मूलभूत हक्क, राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत कर्तव्य, हे कुठून घेतलं, का घेतलं, याचं महत्व काय आहे, याच्यावरतीच आयोगाने प्रश्न विचारला. हा झाला आपला 4था गट. त्याच्यानंतर आपला 5वा गट आहे, हे सगळं राज्याशी संबंधित आहे. एक राज्य विधिमंडळ, इथे येतं विधानसभा आणि विधान परिषद. 168 बद्दल प्रश्न विचारलाय, तुम्हाला माहित पाहिजे तिथं काय काय असतं. विधान परिषद आणि विधानसभा
आर्टिकल 169 माहित पाहिजे, 170 171 रचनेबद्दल आहे ते तुम्हाला माहित पाहिजे. भारतातल्या किती राज्यात विधान परिषद आहे, तर 6 आहे. त्याची सदस्य संख्या तुम्हाला माहित पाहिजे. महाराष्ट्रातल्या विधानसभेची सदस्य संख्या किती आहे, महाराष्ट्रातल्या विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे, याच्या निवडणुका कोण घेतं, याच अँगलने सगळे प्रश्न ड्राफ्ट झाले. ते थोडंसं आपण क्रॉस चेक करायला पाहिजे. त्याच्यानंतर मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ याच्यावरती प्रश्न आहेत. आता थोडंसं महाराष्ट्रातल्या पहिल्या महिला मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभल्या आहेत आणि एकूणातल्या त्या 13व्या उपमुख्यमंत्री आहेत. तर मग साधारणपणे उपमुख्यमंत्र्यावरती प्रश्न बनू शकतो का, बनू शकतो. आता तुम्ही काय करायला पाहिजे, याच्या अगोदर आयोगानं उपमुख्यमंत्र्यावरती प्रश्न विचारलाय का ते पाहायला पाहिजे. खरं सांगा किती जणांनी पाहिले, मला माहिती आहे नाही पाहिलं. तुम्ही आपलं रील आल्या बघितल्या आणि केल्या स्क्रोल, की झालेत. सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत हे आपल्याला माहित झाले. आणि एकूणात त्या 13व्या उपमुख्यमंत्री ठरलेल्या आहेत, आपल्याला एवढंच माहित आहे. त्याच्या पलीकडे आपण गेलोच नाही, कारण पॉलिटीच्या पुस्तकात उपमुख्यमंत्र्याबद्दल माहितीच नाही दिली जास्त. आपण पॉलिटी PYQ पल्स मध्ये 2-3 लाईन त्याच्याबद्दल दिल्यात की त्याच्यावरती प्रश्न विचारू शकतो आयोग, तर ते पाहणं गरजेचं आहे. मग मंत्रिमंडळाची भूमिका काय असते, राज्यपाल आणि महाधिवक्ता. राज्यपाल राज्याचा सर्वोच्च कार्यकारी अधिकारी आणि 154 याच्याच बद्दल आहे ते तुम्हाला माहित पाहिजे. मग त्याची नियुक्ती, त्याचे कार्य, अधिकार, भूमिका काय आहे सगळं तुम्हाला माहित पाहिजे. महाधिवक्ता याच्यावरती प्रश्न असतोच असतो. 165, 177, 194 हे 3 कलम आणि याचा जर एकच पॅरेग्राफ आहे एवढाच, एक 10-12 लाईनचा, संपला विषय. त्याच्या बाहेर याच्यावरती प्रश्नच जाऊ शकत नाही. पण आयोगाला याच्यावरती प्रश्न विचारल्याशिवाय सुद्धा करमत नाही. त्यामुळे एक पॅरेग्राफ वाचायला किती वेळ लागतोय, साधंच आहे ना, सोपंच आहे ना. त्यामुळं हा 5वा गट हे सगळं राज्यांशी संबंधित आहे. 6वा गट त्याच्यामध्ये उच्च न्यायालय, कनिष्ठ किंवा दुय्यम न्यायालय, बरोबर. तर हे आपल्याला माहित असायला पाहिजे. म्हणजे किती उच्च न्यायालयाचा कार्यभार एकापेक्षा जास्त राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशावरती आहे त्याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. दुय्यम न्यायालयातल्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतं याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. याच्यावरती डिटेल किंवा डीप मध्ये प्रश्न गेलेले नाहीत. त्यामुळे तुम्ही सुद्धा लईच उगं घुसून त्यात काय करू नका, काहीच मिळणार नाही, मातीच लागणार. त्यामुळं डिटेलमध्ये न जाता आयोगाचे प्रश्न बघा आणि आयोगाचा बदलता ट्रेंड बघा. म्हणजेच काय, आयोगाची डिमांड समजून घ्या. जोपर्यंत डिमांड नाही समजणार तोपर्यंत वाटोळ आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे उच्च न्यायालय, हायकोर्ट्स, कनिष्ठ किंवा दुय्यम न्यायालय हे पाहणं गरजेचं आहे. भाग 6शी संबंधित आहे. गट 6 मध्ये. गट 7 आहे संविधानिक संस्था आणि बिगर संविधानिक संस्था, कॉन्स्टिट्युशनल अँड नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज. आता या संविधानिक संस्था आहेत याच्यामध्ये काय काय करायचं माहिती आहे का, UPSC करायचे, म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन करायचं आहे. दुसरं इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया करायचं आहे. तिसरं स्टेट PCSC म्हणजे स्टेट सर्व्हिस कमिशन करायचं आहे. संयुक्त राज्य लोकसेवा आयोग करायचा आहे आणि वेळ मिळाला तर राज्य निवडणूक आयोग करायचा आहे. एवढ्यावरतीच आयोग प्रश्न विचारते, मी नाही सांगत, क्वेश्चन पेपर काढून बघा, एवढंच करायचंय. ह्याच्या पलीकडे प्रश्नच नाही विचारला त्यांनी. आणि बिगर संविधानिक किंवा नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज मध्ये काय काय करायचंय, जे आयोग सध्या करंट अफेअर्सच्या दृष्टीने चर्चेत आहेत. त्या महाराष्ट्रातला एखादा व्यक्ती एखाद्या बिगर संविधानिक संस्थेचा अध्यक्ष झालाय, सदस्य झालाय, घ्या ना वाचून. विजया राहटकर कोण आहेत, महाराष्ट्राच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या, त्या आता केंद्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष झाल्यात. आयोगाने सलग 2 वर्ष त्यांच्यावरती प्रश्न विचारला केंद्रीय महिला आयोगावरती. मागच्या राज्यसेवेच्या प्रिलिम्सला तर त्यांनी विचारलं केंद्रीय महिला आयोगाची स्थापना कधी झाली होती. ही चर्चेतली संस्था आहे. म्हणजे ज्या ज्या नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज किंवा बिगर संविधानिक संस्था चर्चेत आहेत त्या कोर पार्ट मध्ये जाऊन तुम्ही व्यवस्थितपणे पाहून घेणं गरजेचं आहे. प्रश्न त्याच्या बाहेर जाणारच नाही. हे कुठं मिळेल हे देतो मी तुम्हाला. आलं लक्षात. हा 7वा गट. आणि 8वा गट ज्याचं नाव आहे पंचायती राज. आता याच्यामध्ये 2 घटना दुरुस्ती आहेत. एक आहे 73वी घटना दुरुस्ती अधिनियम 1992 आणि दुसरा आहे 74वी घटना दुरुस्ती अधिनियम 1992. आता दोन्ही करायचा का, तुर्तास दोन्ही करा, पण भर कशावरती द्यायचा, 73वी घटना दुरुस्ती याच्यातलं सुद्धा ग्राम प्रशासनावरती जास्त भर द्यायचा. आणि 74वी घटना दुरुस्तीचं काय पाहून घ्यायचं, ह्याच्या अंतर्गत ज्या नागरी 8 संस्था स्थापन केल्या जातात, कोणत्या कोणत्या, महानगरपालिका, नगर परिषद, नगर क्षेत्र समिती, बंदर ट्रस्ट, विशेष अभिपूर्ती मंडळ, ह्या ज्या काही 8 संस्था स्थापन केल्या जातात त्याची नावं तर तुम्हाला माहित असू द्या. त्यांनी नगर क्षेत्र समितीबद्दल प्रश्न विचारला होता, याच्यातले सदस्य कसे निवडले जातात, म्हणजे नामनिर्देशित असतात, हे नॉमिनेटेड असतात की इलेक्टेड असतात, तर ते तुम्हाला माहित असायला पाहिजे. 74वी घटना दुरुस्ती डीप मध्ये करायची नाही, परंतु 73वी घटना दुरुस्ती तुम्हाला डीप मध्ये करायची आहे. आता तर तिथं तलाठी ऍड झाले, त्यामुळे 73वी घटना दुरुस्ती, त्याच्यातलं ग्राम प्रशासन, त्याच्यातलं जिल्हा परिषद बघा, पंचायत समिती बघा, त्याच्यातलं नंतर ग्रामपंचायत बघा, आणि सगळी कलम 243 पासून 243 ZG पर्यंत
मला सगळी कलम माहित असायला पाहिजे, कारण 74व्या घटना दुरुस्तीला अपवाद आहे, परंतु 74व्या घटना दुरुस्तीने जे 16 कलम ऍड केलेले आहेत त्याला मात्र अपवाद नाही. आयोग त्याच्यावरती प्रश्न विचारू शकतं. बरोबर. मी तुम्हाला सुरुवातीलाच काय सांगितले, भाग, कलम आणि परिशिष्ट हे जे 3 घटक आहेत, म्हणजे 12 परिशिष्ट, 25 भाग आणि 450 पेक्षा जास्त कलम, याला अपवाद नाही. याच्यावरती आयोग कसाही प्रश्न विचारू शकतो. त्यामुळे मी इथं जरी तुम्हाला केंद्राचा एकही टॉपिक दिसत नसला, म्हणजे नाहीयेच इथं, कुठं तुम्हाला दिसतंय का संसद, राष्ट्रपती दिसला का, महान्यायवादी कॅग दिसला का, उपपंतप्रधान, पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती दिसलं का, नाही दिसलं. हे सगळे राज्याशी रिलेटेड टॉपिक आहेत. हा 5वा गट. ते तुम्हाला माहित आहे कधीतरी. आणि जर का बाय चान्स चुकून त्याच्यावरती प्रश्न आला तरी सुद्धा तुम्ही सोडवणार, कारण हे लॉजिक तिकडे सगळं लावता येते ना. म्हणजे राज्याचा अभ्यास करताना जे तुम्ही लॉजिक वापरले किंवा जो तुम्ही अभ्यास केलाय तो तिकडे तुम्हाला लावता येतोय ना. त्यामुळे जास्त काय अवघड नाही. सहसा याच्या बाहेर आयोग जाणार नाही. या 8 घटकांतर्गत जे 18 घटक दिलेले आहेत याच्या बाहेर तुम्ही संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2026 आणि गट ब पूर्व परीक्षा याच्या बाहेर तुम्हाला काहीही करण्याची गरज पडणार नाही. हे लक्षात ठेवा. एवढंच करायचं आहे, एवढंच करायचं आहे. आणि आत्ताचे मी डिटेलमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं, त्याच्या बाहेर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेले नाहीत. हे माझ्या मनाचं नाही सांगत. 21 ते 25 जर का तुम्ही क्वेश्चन पेपर पाहिले गट क चे, पुढे मी तुम्हाला सांगतोच कोणत्या टॉपिकवरती आयोगाने किती प्रश्न विचारले, ते तुमचं चित्र स्पष्ट होईल. बरोबर. हे सगळ्या गोष्टी झाल्या. हे 18 घटक आणि 8 उपगट गट जे आहेत, म्हणजे 8 गटांतर्गत जे 18 घटक सांगितले एवढ्यावरतीच तुम्ही काम करणं अपेक्षित आहे. याच्या बाहेर जाऊ नका. आता बघा, 2021 पासून 2025 पर्यंत आयोगाने संयुक्त गट क पूर्व परीक्षेला कोणत्या घटकावरती किती प्रश्न विचारलेत हे तुम्हाला इथे दिसतंय. हा चार्ट दिलाय, हे मी टेलिग्राम चॅनलला टाकून देतो. घटना निर्मिती प्रक्रिया आहे का प्रश्न? फक्त 24 ऑप्शन सोडून द्या, आहे का? 1 1 2. आता 23 ला जे आहे तर गट ब आणि गट क एकच झाली होती, त्यामुळे मी इथं ते प्रश्न घेतले 23 ला. आणि बाकी सगळीकडे 21 ला गट क, 22 ला गट क, 23 ला गट ब आणि गट क संयुक्त एक झाली होती, 24 ला गट क आणि 25 ला गट क. हे सगळे पेपर बोलतायत, हे मी बोलत नाही. त्याच्यानंतर घटनेची वैशिष्ट्य बघा, 24 आणि 25 ला सलग प्रश्न आहेत. घटनेचा सरनामा बघा, 2 वेळा प्रश्न आहे. भाग, परिशिष्ट आणि कलम प्रश्न आहेत. 25 ला तर 3 प्रश्न होते. इथं कलमांचं वेटेज तुम्हाला जास्त असल्याचं दिसतंय, त्यामुळे कलम सगळी व्यवस्थितपणे करायला पाहिजेत. घटना दुरुस्तीवरती 23, 24 आणि 25 सलग प्रश्न आहेत. संघराज्य व्यवस्थेवरती 21 ला प्रश्न आहे, पुन्हा डायरेक्ट 24 ला प्रश्न आहे, 25 ला प्रश्न नाही म्हणला तर आत्ता संघराज्यावरती 25 ला प्रश्न बनू शकतो. राज्य व्यवस्थेबद्दल जे काही काही आपल्याला शिकता येईल ते सगळं तुम्हाला माहित असायला पाहिजे. त्याच्यानंतर केंद्र राज्य संबंध बघा, 2च वेळा आहे, 21 आणि 23 ला आहे. अधिकार विभागणी सूची 25 ला एकच प्रश्न आहे. मूलभूत हक्कांवरती कंटिन्युअसली 22, 23, 24 आणि 25 आहेत का प्रश्न? आहेत. त्याच्यानंतर राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्व डीपीएसपी 23 ला एकच प्रश्न पडलाय. आता रिफ्लेक्ट होऊ शकतो का? 100% होऊ शकतो, कारण खूप दिवस झालं या डीपीएसपी वरती प्रश्न आला नाही. आता बनेल, व्यवस्थितपणे करून ठेवा. मूलभूत कर्तव्य 2 प्रश्न पडले होते, परत प्रश्नच नाही पडला. राज्य विधिमंडळावरती प्रश्न आहे का? 23 पासून 25 पर्यंत सलग एक एक प्रश्न आहे का? तर ते मग करायला पाहिजे. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ 21 ला आहे, 22 ला आहे आणि पुन्हा 25 ला प्रश्न आहे. 23 आणि 24 ला याच्यावरती प्रश्न बनलेला नाही. राज्यपाल 25 ला प्रश्न आहे. त्याच्यानंतर महाधिवक्ता बघा, 21 ला आहे, 23 ला आहे, 24 ला आहे, 25 ला नव्हता, आता येण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालय 21 ला आहे, 23 ला आहे आणि 25 ला पुन्हा याच्यावरती 2 प्रश्न आहेत. त्यांनी काय विचारलंय माहिती आहे का? म्हणजे एकदा त्यांनी खंडपीठाबद्दल विचारलं सर्वोच्च न्यायालयाच्या, आणि परत विचारलं लक्षद्वीप कुठल्या उच्च न्यायालयाच्या अंतर्गत कार्य करतं किंवा येतं. त्यामुळे असे कसे प्रश्न डिझाईन होऊ शकतात. संविधानिक आणि बिगर संविधानिक संस्था 23 ला एक प्रश्न आहे, त्याच्यानंतर प्रश्न नाहीये. पंचायती राजवरती म्हणजे हा टॉपिकच तुम्ही ऑप्शनला टाकू शकत नाही. म्हणजे 25 ला तर याच्यावरती 4 प्रश्न आहेत. हे केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे? केलं पाहिजे. पंचायती राज सुद्धा अजून सोपं करू. त्याच्यातली 73वी घटना दुरुस्ती, त्याच्यातलंही ग्राम प्रशासन तुम्ही व्यवस्थितपणे करणं अपेक्षित आहे. प्रश्न आयोग त्याच्यावरती विचारते आणि सगळी कलम एकदा बघून घ्या पंचायती राज संबंधी. त्याच्या बाहेर आयोग प्रश्न विचारणार नाही, येऊच शकत नाही. हे सोपं आहे. आलं लक्षात? हे एकदा 18 टॉपिकचं गणित जमलं, या 18 टॉपिकच्या बाहेर जायचंच नाही, गरजच नाही पडणार. ओके. आणि ह्या 18 टॉपिकला करंट अफेअरची जोड द्यायची किंवा करंट अफेअरचा एवढाच टच द्या, सगळं सोपं होऊन जाईल. बरोबर, समजतंय ना? ओके. मला थोडे जोक पीक काय मारता येत नाही, मी कंटेंटवरती काम करतो, कंटेंटवरतीच काम करत राहीन. बाकी जोक पीक काय केला, आपल्याकडे इंस्टाग्राम आहेच, जावा नुसतं स्क्रोल करत राहा, जोकच जोक आहेत. बरोबर.
आपला अभ्यासाचा फक्त जोक नका होऊ देऊ. लवकर ह्याच्यातनं बाहेर पडा. म्हणजे मला एकच असतं, की जर तुम्ही या चक्रव्यूहात अडकून नाही पडलं पाहिजे. बाकी आयुष्य आहेच. ऑफिसमध्ये बसून रील पाहणं आणि रीडिंगमध्ये बसून रील पाहणं याच्यात फरक आहे आणि तो जर का फरक अनुभवायचा असेल, अभ्यास करणं याच्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही. हे लक्षात ठेवा. त्यामुळं अगदी असं म्हणायचं, की स्पर्धा परीक्षेच्या आयुष्यातलं हे शेवटचं वर्ष आहे. बाकी मोटिव्हेशन हे काहीच नसतं बघा. खरं सांगतो मी तुम्हाला. नाहीतर मी सांगितले तुम्ही पेटलाय, उद्या सकाळी 6:00लाच रीडिंगमध्ये गेलाय. ती एकच दिवस असतं. जोपर्यंत इंटरनल मोटिव्हेशन येणार नाही ना, आतमधून तुम्ही पेटणार नाही ना, तोपर्यंत काहीच खरं नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही आतमध्ये आतमधून पेटता ना, त्यावेळेस तुम्ही काहीतरी घेऊनच बाहेर पडता हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे आतमधून येऊ द्या तो थोडं. मी तुम्हाला सांगणार, मी तुम्हाला मोटिव्हेट करणार, कोणतरी येणार आहे, असं कर, तसं कर. 2 दिवस करणार, तिसऱ्या दिवशी ते काय त्याचं काम आहे. त्यामुळं जे काय आहे ते थोडंसं आतमधून येऊ द्या आणि तुम्हाला मोटिव्हेशनच पाहिजे असेल ना, जगातलं सगळ्यात मोठं मोटिव्हेशन आपले आई-वडील आहेत. त्या पलीकडे काहीच असू शकत नाही. बाकी आपलं कोणच नाही. कोणच नाही आपलं आई-वडील सोडून हे लक्षात ठेवा आणि त्याच्यावरती काम करा. हे लक्षात मी प्रत्येकाला बोलताना मी तेच सांगतो. मी सगळ्यांना फसवू शकतो. स्वतःला कसं काय फसवू? ज्या दिवशी तुम्ही स्वतःला फसवणार ना, त्या दिवशी तुम्ही स्वतःच्या नजरेत पडणार आणि एकदा स्वतःच्या नजरेत पडला, की मग जीवन जगणं लई कठीण जातंय. त्यामुळं आता अभ्यासाचं वय आहे, अभ्यास करायचा आहे आणि ह्याच्यातनं बाहेर पडायचं आहे. संपला विषय. तर 18 टॉपिक, ह्या 18 टॉपिकवरती 2021 पासून 2025 पर्यंत आलेल्या प्रश्नांची संख्या हा चार्ट तुमच्याकडे असावा, मी देतो. टेन्शन नका घेऊ. पुढे जाऊया. आता बघा, संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2025 राज्यशास्त्राच्या 15 प्रश्नांचं विश्लेषण मी इथं तुम्हाला करून दिले. मी सुरुवातीला सांगितलं होतं 18 पैकी 9 टॉपिकवरती त्यांनी प्रश्न विचारले आणि राहिलेले 9 टॉपिक ऑप्शनलला टाकले. मग आपण टाकायचे का? तुम्ही म्हणणार सर तुम्हीच सांगितले 9 टॉपिकवरती प्रश्न विचारले, आम्ही 9च करतो. अरे पण कुठले 9 करणार? त्यामुळे 18च टॉपिक करायचे. आपलं काही मॅथ्स सारखं टॉपिक नाहीत, आपलं काही सायन्स सारखं भरभराट टॉपिक नाहीत, आपलं काही जॉग्राफी सारखं काही नाही. म्हणजे त्यांनी प्रीमधनं तर आता तिथे इन्व्हायरमेंट ऍड केले. मेन्स मधनं तर जॉग्राफीच त्यांनी हद्दपार केले, तिथे इन्व्हायरमेंट ऍड केली. हे लक्षात ठेवा. आयोग बदलते तर आयोगाला आता बदलत्या मागणीप्रमाणे आपण डील करायला शिकलं पाहिजे आणि ज्याला हे जमेल त्यालाच पोस्ट मिळेल. त्यामुळं अभ्यासाला पर्याय शोधूच नका. शॉर्टकट तर शोधूच नका. नाहीच लागत. त्यामुळे तुमच्या ट्रिक्स अँड टिप्स त्या घरी ठेवा. अभ्यासात मॅजिक क्रिएट करा तर तुम्हाला पेपरमध्ये लॉजिक लागेल. ओके. त्याच्यानंतर बघा, आता हे 2025च्या गट क च्या पूर्व परीक्षेचं विश्लेषण आहे. कशाचं? पॉलिटीच्या 15 प्रश्नांचं. बघा आता पंचदरावरती त्यांनी 2 प्रश्न विचारले. 73व्या घटनादुरुस्तीला काय विचारलं होतं? ग्रामसभेबद्दल विचारलं होतं, पोलीस पाटलाच्या नेमणुकीबद्दल विचारलं होतं आणि बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशींबद्दल विचारलं होतं. हे 3 प्रश्न इथं झाले. 74व्या घटनादुरुस्तीबद्दल त्यांनी नगर क्षेत्र समितीबद्दल विचारलं होतं. त्या नगर क्षेत्र समितीबद्दल मधले जे सदस्य असतात तर ते नॉमिनेटेड असतात की इलेक्टेड असतात असा त्यांचा प्रश्न होता. ओके. हा 74व्या घटनादुरुस्ती. राज्यपालाबद्दल त्यांनी कलम 154 विचारलं होतं. मूलभूत हक्कांबद्दल त्यांनी कलमांच्या जोड्या दिल्या होत्या. म्हणजे 14 समतेचा हक्क, पिळवणुकी विरुद्धचा हक्क अशा जोड्या दिल्या आणि त्याच्याला आपल्या काय करायचं, चुकीची किंवा बरोबर जोडी बाजूला काढायची होती. त्याच्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयाबद्दल विचारलं होतं. उच्च न्यायालय आणि खंडपीठ आणि लक्षद्वीप कुठल्या उच्च न्यायालयाच्या अंतर्गत येतं असं त्यांनी विचारलेलं होतं. त्याच्यानंतर परिशिष्ट, भाषेशी संबंधित परिशिष्ट कुठला आहे? तर परिशिष्ट 8 आपल्याला माहित असायला पाहिजे. तो प्रश्न विचारला होता. घटनादुरुस्त्या 2 विचारल्या होत्या. एक 42 आणि 44. ह्या घटनादुरुस्त्या महत्वाच्या आहेत. 42व्या घटनादुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हटलं जातं, लघु राज्य घटना म्हटलं जातं. कारण काय? नुकतीच आणीबाणीची आपण 50 वर्ष साजरी करतो, म्हणजे 50 वर्ष पूर्ण झालेत. तर त्या अनुषंगाने ही 42व्या घटनादुरुस्ती अशीही महत्वाची आहे आणि तशीही महत्वाची आहे. व्यवस्थितपणे केली पाहिजे. प्रश्न त्याच्यावरती आला, वाकडा तिकडा कसा जरी विचारला तर तो तुमचा बरोबर आला पाहिजे. 42व्या घटनादुरुस्तीनं जे केंद्र सरकारने आगाऊ कामं केली होती, म्हणजे जे करायला नको होतं, ते 44व्या घटनादुरुस्तीनं ऑन रूट केलं. लक्षात ठेवा. त्याच्यामुळं ह्या सलग महत्वाच्या घटना दुरुस्ती आहेत. 42 आणि 44 हे लक्षात ठेवा. हे करणं गरजेचं आहे. 44व्या घटना दुरुस्तीमध्ये आणीबाणीच्या दृष्टीनं खूप साऱ्या गोष्टी झालेल्या आहेत. त्याच्यामुळं आणीबाणी म्हटलं की 44व्या घटना दुरुस्ती तुमच्या डोळ्यासमोर आली पाहिजे. त्याच्यानंतर त्यांनी सूची विचारली होती. वर्णन, प्रतिबंधात्मक स्थानबद्धता हे कुठल्या सूचीत येतंय आणि त्या एका संधी प्रकाश झोन किंवा संधी प्रकाश क्षेत्र असं सूचीचं वर्णन कुणी केले असा एक प्रश्न विचारला होता. असे प्रश्न त्यांनी सूचीवरती 2 विचारले होते. घटना निर्मिती प्रक्रियेवरती त्यांनी एक प्रश्न विचारला होता. व्यक्तिविशेष म्हणजे कोण कशाचा अध्यक्ष होतं, कोणाकडे कसली जबाबदारी होती, असे माणसाचं नाव विचारलं होतं. 3 ऑप्शनचा असणारा प्रश्न होता. 3 पर्याय होते. अ, ब, क. त्याच्यामध्ये योग्य आपल्याला बाजूला काढायचं होतं. आणि राज्य विधिमंडळ त्यांनी विधेयकाबद्दल, दुसरी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. हा राज्य विधिमंडळाचा प्रश्न विचारला ना, त्यांनी विधेयक, धन विधेयक आणि सामान्य विधेयकाबद्दल प्रश्न विचारला होता. 2 स्टेटमेंट होती.
आणि त्यांनी प्रश्नाच्याच बाबतीत असं कंसात दिलं होतं, राज्य विधिमंडळ. एवढं त्यांनी स्पेसिफाय करून दिलं होतं की तुम्ही विचार करा मित्रांनो. पण कशाचा करा? ह्या राज्य विधिमंडळाचा करा. तिकडे संसद तुम्ही डोक्यातच आणू नका. आयोग जर का तुम्हाला कंसात टाकून काही देत असेल तर आपणही थोडं जरा शहाणं होऊन त्याच्याकडे बघितलं पाहिजे की बाबा आयोग इथं असंही म्हटलं असता की आयोगाने इथं हे दिलंही नसतं त्या प्रश्नाच्या बाबतीत. आपण काय लावलं असतं लॉजिक? संसदेवरती विचारलंय. एखादा म्हणला असतं सर नाही संसदेवरचा प्रश्न आहे पण आयोगाने दिलंय ना आता. मग हे तर तुम्ही समजून घ्या की आयोगाने दिलंय. मग हे करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे? हे कळतंय ना. आयोग काहीतरी तुम्हाला हिंट देतंय. आता नागरिकत्वाचा प्रश्न 4 जानेवारी पासून सुरुवात झालाय. अगदी गट क च्या मेन्स पर्यंत प्रश्न आलाय नागरिकत्वाबद्दल. मग तुम्ही करायला पाहिजे होतं की नाही करायला पाहिजे होतं? तर करायला पाहिजे होतं. बोंबलते आपण तिथंच करत नाही आणि मग सगळं बाजूला पडतंय. आलं लक्षात? वन डे भिंडे ते काहीच चालत नाही. हा कोर जर का तुमचा अभ्यास असेल ना तर मग मजा आहे. तर मग बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला सोप्या वाटतील. ओके? तर हे सगळं गट क पूर्व परीक्षा 2025 जे 15 प्रश्न आले होते, ज्या 9 टॉपिक वरती आले होते आणि कोणते कोणते आले होते त्याचं विश्लेषण आहे. त्यामुळे आता तर शहाणा व्हा. लय काय उगच असा हात घालून त्यात काहीतरी चांगलंच लागेल असं नाही. जे करायला सांगितले तेवढंच करा. धड ना बरं 12वर चिंध्या म्हटलं जातं गावाकडे. ती म्हण आहे म्हणजे जे मेन्स अभ्यास करतात त्यांना माहित आहे. त्याच्यामुळे थोडं करा पण चांगलं करा आणि समजून घेऊन करा ते लय महत्वाचं आहे. आता मी थोडं करायला सांगितलं तुम्ही 2च टॉपिक करणार हे कसंही करणार नाही समजून घेऊन करा ते जास्त महत्वाचं आहे. पुढं राज्यशास्त्राच्या अभ्यासाची दिशा कशी असली पाहिजे. ओके नुसते पिवाकी पाठ करायचे का? नाही करा. तुम्हाला करायचं असलं मला त्याच्याबद्दल वादच नाही. म्हणजे करायला पाहिजे ते तुम्ही ठरवा आता पाठ करायचं का किती वेळा वाचायचं. पहिला आहे मागील वर्षाच्या प्रश्नाचा अभ्यास करायचा. कसा करायचा मी सुरुवातीला सांगितलंय. प्रश्न बघतो, उत्तर बघा, विश्लेषण वाचा. म्हणजे जर का तुमच्याकडे जी पुस्तकं आहेत त्यातनं. जर का तुम्ही पॉलिटी पीवायक्यू पल्स घेतलं तर राज्यशास्त्राच्या अभ्यासाला त्याच्या पलीकडे काहीच करायला लागणार नाही. सगळं एकत्रितपणे एका ठिकाणी साध्या सोप्या सरळ भाषेत दिलंय. सगळं एका ठिकाणी दिलंय. त्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं. जर का तुम्हाला प्रश्नांचाच अभ्यास करायचा असेल कसा करायचा? प्रश्न बघा, त्याचं उत्तर बघा. ओके. ते राहिलेले जे चुकीचे 3 ऑप्शन आहेत ते बघा, विश्लेषण वाचा आणि याच्यामध्ये एक 5वा एलिमेंट ऍड करा ज्याचं नाव आहे प्रिडिक्शन. म्हणजे असा प्रश्न रिपीट झाला नाही तर याला धरून प्रश्न बनू शकतो का? बनू शकतो. मग तो कसा असेल? तो असा असा असेल. हे तुमच्या डोक्यात चालू द्या. नाहीतर परत मी सांगितले म्हणून तो सगळ्याच प्रश्नाचं तुम्ही प्रिडिक्शन लिहित बसलाय. मी त्याच्यावर पीएचडी कराल. पीएचडी करायची योग्य वेळ नाही. पण तुम्हाला अभ्यास करायची योग्य वेळ आहे. तर ते तसं करू शकतो. मी सांगितलं होतं 154 वरती किती वेळा प्रश्न विचारलाय? 5-6 वेळा विचारलाय. कार्यकारी अधिकार बघून घ्या. कायदेविषयक अधिकार बघून घ्या. न्यायविषयक अधिकार बघून घ्या. त्याच्यावरती प्रश्न बनू शकतो. किंवा काय काय आहे त्याच्यामध्ये ते तर बघून घ्या. मग 53 बघा, 55 बघा, 56 बघा, 57 नंबरचा आर्टिकल 100 काय म्हणते ते बघायला पाहिजे. हे असं तुम्ही विश्लेषण करणं गरजेचं आहे. चर्चेतील गोष्टी विषयाच्या मूळ उपघटकांसोबत जोडून घ्या. म्हणजे आता राज्यपाल चर्चेत आहे. त्यामध्ये आता तमिळनाडूचे मुख्यमंत्री ते गेले बिचारे एम.के. स्टॅलिन. आता विजय थालापती आपला तिथे मुख्यमंत्री झालाय. तर मग 200 आणि 201 ही कलम चर्चेत होती का? तर होती. तुम्ही बघितलं का नक्की त्या कलमात काय आहे? नाही बघितलं. आपण प्रश्न आल्यानंतरच बघतो हे असं. बरोबर? म्हणजे जो घटक सध्या चर्चेत आहे तो कोर पार्टला लावून बघा ना. काय अडचण आहे तुम्हाला? म्हणजे आता त्यांनी सांगितलं की फुटपाथवरून चालणं हा तुमचा मूलभूत हक्क आहे. हा कुठे येतो? हा राईट टू लाईफ मध्ये येतो. आर्टिकल 21 मध्ये येते का ते? येते. मग बघा ना काय आहे. मग ते तेवढंच बघायचं का? नाही. मग आर्टिकल 21 मध्ये अजून कुठले कुठले आहेत? म्हणजे तुम्हाला लाईट मिळणं. तो मीटर चालू बत्ती गुल नावाचा एक चित्रपट आला होता हिमाचल प्रदेश मधला. तर तो आर्टिकल 21 संबंधित आहे. तर दाखवले त्यांनी त्या कोर्टात गेल्यावर काय काय होतं ते. आरोग्याचा अधिकार राईट टू लाईफशी संबंधित आहे. तर अशा ज्या काही गोष्टी चर्चेत आहेत त्या तुम्ही कोर पार्टला लावून बघा. राज्य विधिमंडळ चर्चेत आहे, विधान परिषद चर्चेत आहे फॉर एक्झाम्पल. मग विधान परिषदेत तुम्हाला कलम माहित असायला पाहिजे. त्याची स्थापना कशी होती ती प्रक्रिया काय माहित पाहिजे. विधानसभेची इच्छा असेल तरच विधानसभा निर्माण होते. मग संसदेचा रोल काय त्याच्यात हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. ओके हे साधं सोपं म्हणजेच काय करंट अफेअर्समध्ये पॉलिटीच्या बाजूनं ज्या गोष्टी चर्चेत आहेत त्या 18 कोर घटकमध्ये कुठं बसतायत का हे तुम्ही क्रॉस चेक करून पाहिलं पाहिजे. संसदेचं अधिवेशन चालू आहे. संसद एका पाठीमागे एक नुसती बिलं पास करायला लागली. ओके आत्ताच त्यांनी सुप्रीम कोर्टातल्या न्यायाधीशांची संख्या वाढवण्याचं बिल पारित केलं. 1956चा कायदा काय सांगतो? आत्ता न्यायाधीशांची संख्या किती आहे? उच्च न्यायालयाची काय परिस्थिती आहे? आत्ता महाराष्ट्राच्या म्हणजे बॉम्बे हायकोर्टाचं मुख्य न्यायाधीश कोण आहे? या सगळ्या गोष्टी चर्चेत आहेत. म्हणजे आपण पाहून घेतल्या पाहिजे की नाही? पाहून घेतल्या पाहिजेत. दुसरी गोष्ट सर्वच कलमांवरती विशेष भर द्यायचा आहे. म्हणजे जी सगळी 1 पासून 450 पर्यंत जी काही म्हणजे तशी 350 कलम तुम्हाला पाहायला मिळतात. परंतु जी काही सबकलम नव्याने ऍड करण्यात आलेली आहेत तर ती तुम्हाला सगळे माहित पाहिजेत. भाग, कलम आणि परिशिष्ट हा आपल्या अभ्यासाचा भागच आहे.
ते केलंच पाहिजे, पर्यायच नाही. म्हणजे कलमांवरती कसा जरी प्रश्न विचारला तर तो तुम्हाला म्हणजे सुटलाच पाहिजे. तुम्ही पाठ करा, वारंवार लक्षात ठेवून रिवाइज करा, रिकॉल करा, जे काय करायचं ते करा, पण हे कलमांना अपवाद नाही. सगळी कलमं तुम्हाला माहित असायला पाहिजेत. जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्यावरती भर द्या. का मी सांगतोय हे? का सांगतोय? मला सांगा, परीक्षेच्या अगोदर म्हणजे आम्ही टेस्ट सिरीज घेतो. आमचं असं मत असतं का, की माझ्या टेस्ट सिरीजमधनं आयोगाला प्रश्नच नाही आला पाहिजे? आमचं तेच मत असतं, की माझ्या टेस्ट सिरीजमधनं जास्तीत जास्त क्वेश्चन्स आयोगाला आले पाहिजेत. असं सगळ्याच लोकांचं मत असेल ना, जी लोकं टेस्ट सिरीज घेतात. मला सांगा, 7,000 8,000 क्वेश्चन जर का तुमच्या हाताखालनं गेले, क्वेश्चन पेपर नव्हे क्वेश्चन म्हणतोय मी. ज्यावेळेस तुम्ही 100 प्रश्न सोडवता, त्यावेळेस तुम्ही 400 प्रश्नांची तयारी करत असता. कसं काय? राहिलेत चुकीचे 3 ऑप्शन्स. जेवढे तुम्ही जास्तीत जास्त प्रश्न सोडवाल, तेवढं तुम्हाला काय होईल? जास्त गोष्टी माहिती होतील आणि एखाद्या विषयाच्या बाजूने जर का जास्त गोष्टी माहीत झाल्या, कसा जरी प्रश्न विचारला, तर तुम्ही त्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचता. त्यामुळं जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्यावरती भर द्या. ते गरजेचं आहे. पण एक चांगली ऑफलाईन टेस्ट सिरीज लावा आणि बाकी मला जे झेरॉक्स सेंटरवरती मिळते ते आणा आणि आयोगाच्या वेळेत सोडवा. नाहीतर उगाच मला पहाटे 3 ते 4 चांगलं वाटतंय, मी पहाटे उठतो, मी पेपर सोडवतो, मला लय मार्क पडतात. असं नका म्हणू. कारण आयोग तुमचा पेपर 3 ते 4 या वेळेत घेत नाही. पहाटे तर घेतच नाही. ते किती वाजता घेतं? 11 ते 12 घेतं. त्यावेळेला आपण सोडवायला पाहिजे की नाही? तर सोडवायला पाहिजे. ठीक आहे. टाईम झोनलाही मॅच करण्याचा प्रयत्न करा आणि जर का तुम्ही एकदा टाईम झोनला मॅच झाला, तर मग तुम्हाला बरं वाटतं जरा. मग आपण म्हणतो ना, परीक्षेला गेल्यावर कसं तरीच होतंय, डोक्यात दुखतंय, मळमळतंय, चक्करच येतीये, सुचतच नाही. हे जर का कमी करायचं असेल, मग तुम्ही पेपर सोडवले पाहिजे. आणि आयोगाचा पेपर आहे असं म्हणून पेपर सोडवले पाहिजेत. नाहीतर उगाच आपलं पेपर सोडवायचा आहे आणि मग आता मला वेळ झालाय, मग सोडवतो, मग कसाही सोडवतो, नाही चालणार. हां, दुसरी एक गोष्ट, आता पेपर सोडवताना तुम्हाला टेन्शन येऊ शकतं. काय-काय टेस्ट सीरीज खूपच अवघड असतात, काय-काय टेस्ट सीरीज खूपच सोप्या असतात. एक टेस्ट सीरीज सोडवली, त्याच्यात तुम्ही 100 प्रश्न अटेम्प्ट केले आणि स्कोर आलाय 30. गेला तुम्ही कॉमात. एक पेपर सोडवला, 100 प्रश्न अटेम्प्ट केले आणि त्याच्यात स्कोर आलाय 95. आता असं वाटतंय जगच जिंकलंय. त्याचा उपयोग नसतो. टेस्ट सीरीजला बघायचं काय? काय बघायचं? मला स्ट्रेस मॅनेज करता येतोय का? पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मला 100व्या प्रश्नापर्यंत पोहोचता येतंय का? मी पोहोचतोय का एका तासात? तिसरी गोष्ट, 100व्या प्रश्नापर्यंत पोहोचले तर माझा अटेम्प्ट किती आहे? ओके. याच्यानंतर काय बघायचं? माझा अटेम्प्ट 100 आहे तर माझी अॅक्युरसी किती आहे? पाचवी गोष्ट बघायची, जे प्रश्नपत्रिकेवरती टिक मार्क केली तेच सर्कल OMR वरती डार्क होतंय का? वाचलेला प्रश्न मला समजतोय का? समजलेल्या प्रश्नातून मी उत्तरापर्यंत पोहोचतोय का? हे सगळं बघायचं आहे आणि हे सगळं तुम्हाला एका तासात बसवायचं आहे. राज्यसेवा करत असेल तर 2 तास लागतात तुम्हाला. पण कंबाईनला टाईम टास्क आहे. कारण मॅथ्स रिझनिंगचे 20 प्रश्न सोडवताना तुमच्या नाकी नऊ येते. आय नो व्हेरी वेल. पण मग टेस्ट सिरीजचा पेपर सोडताना आपल्याकडे 60 मिनिटं नाहीत असं म्हणायचं. 50 ते 55 मिनिटातच पेपर कव्हर करायचा. आणि जे काय तुम्हाला पेपरला सगळं काय काय करायचं आहे, ते कोण मॅथ्स पहिल्यांदा सोडवतं, कोण पॉलिटी पहिल्यांदा सोडवतं, कोण दिलेला पेपर आहे तसा सोडवतं. हे सगळं ट्रायल कुठे करून बघा, टेस्ट सिरीजला करून बघा ना. पण टेस्ट सिरीज त्या लायकीची असावी. जर उगाच उठताय सुटताय, कुठेही टेस्ट सिरीज लावा. कुठेतरी फुकटचं मिळते, तिकडच चाललोय, झेरॉक्स सेंटरवरती मिळतात. लावा ना एक चांगली टेस्ट सिरीज. मी नेहमी सगळ्यांना सांगतो, स्पर्धा परीक्षा करताय ना, तोपर्यंत 2 गोष्टींवरती खर्च करायचा. एक, खाणं-पिणं, राहणं. दुसरं, पुस्तकं. तिसऱ्या गोष्टींवरती खर्चच नाही झाला पाहिजे. तर शॉपिंगला चाललोय, फिरायला चाललोय, पिक्चरला चाललोय, कधीतरी जावा, तेही गरजेचं आहे. तर मग अडकून पडाल. बरोबर? येतंय लक्षात? दुसरी आत्ता जी महत्त्वाची गोष्ट आहे, आयोगाची डिमांड समजून घ्या. ओके? नाहीतर संसद करताय तुम्ही आठवडाभर आणि संसदेवरती प्रिलिम्सचा प्रश्नच नाहीये. तुम्ही राष्ट्रपती करताय, राष्ट्रपतीवरती प्रश्नच नाहीये. आयोग कुठल्या घटकांवरती प्रश्न विचारतंय, हे जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही, तोपर्यंत तुम्ही अभ्यासाच्या रूपात त्याला सप्लाय नाही करू शकणार. आणि जर का सप्लाय योग्य नसेल, तर चैन ब्रेक होते आणि चैन जर का ब्रेक झाली, तर मग रिझल्ट येत नाही. हे मी बऱ्याचशा गोष्टींच्या बाबतीत बोलतोय. अभ्यासासहित इतरही गोष्टी. हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळं डिमांड समजली पाहिजे. डिमांड, मागणी काय आहे आयोगाची? ते समजा. कारण डिमांड खूप महत्त्वाची आहे. एखाद्या विषयाची जर का डिमांड समजली, तर तुम्हाला मॅथ्स सारखा विषयही तुम्हाला सोपा वाटू शकतो. बरोबर? आणि सगळ्यात महत्त्वाचा एक घटक आहे तथ्य, फॅक्ट्स पॉलिटीमधल्या. संकल्पनात्मक समज म्हणजेच कन्सेप्च्युअल क्लॅरिटी इज इक्वल टू तुमचं अंतिम यादीत नाव म्हणजेच काय? रिझल्ट. हे जर का तुम्हाला सगळं एका लाईनमध्ये व्यवस्थितपणे बसवता आलं, तर 2000% तुम्ही रिझल्ट. आता ही जी लाईन आहे ना शेवटची, ही फक्त पॉलिटीलाच नाही लागू होत, ही सगळ्याच विषयांना 7च्या 7 विषयांना लागू होते. फॅक्ट्स तुम्हाला माहित असायला पाहिजेत काय आहेत ते, कारण आपण UPSC नाही करत. UPSCला जास्त कन्सेप्च्युअल क्लॅरिटीवरती काम करायला लागतं. परंतु MPSC आहे ही. त्यात कंबाईन ग्रुप C आहे.
तर तुम्हाला फॅक्ट्स माहीत पाहिजे, तथ्य माहीत पाहिजे. आणि मग आत्ता 2026 मध्ये जो पॅटर्न बदललाय, तर ते याच्यावरती भर द्यायला लागले. कन्सेप्च्युअल क्लॅरिटी म्हणजे फॅक्ट प्लस कन्सेप्च्युअल क्लॅरिटी किंवा तथ्य प्लस संकल्पनात्मक समज इज इक्वल टू तुमचं अंतिम यादीत नाव म्हणजेच तुमचा रिझल्ट येऊ शकतो. आणि हे जे दिवशी तुम्हाला समजेल, आता तुम्हाला समजलंच असेल 25 आणि 26च्या पेपर मधला फरक लक्षात घेऊन. त्यामुळे याच्यावरती काम करा. बरोबर? जोपर्यंत अभ्यास करताय तोपर्यंत घोड्याला झापड लावलं कसं असतं, पुढचंच दिसतं. तर आपल्याला आपली रूम, आपली रीडिंग, आपला डेस्क आणि आपला अभ्यास एवढंच दिसलं पाहिजे. आणि टेन्शन घेऊ नका. टेन्शन घेऊ नका. या काळात तुमचं तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ शकतं. तर ते होणार नाही याची पुरेपूर काळजी घ्या. ज्या दिवशी तुम्हाला असं वाटतंय ना, आज मला झोपायचंय, मस्तपैकी रूमला जायचं, फॅन 5 वरती करायचा, पांघरून घ्यायचं, ताणून द्यायची. आज मला वाटतं ना, आज मला नुसतं बोंबलत फिरायचंय. बोंबलत म्हणजे आमचा सोलापूर भाषेतला शब्द आहे. म्हणजे मला आज फिरायचंय. मस्तपैकी पुणे एक्सप्लोर करा. काहीच अडचण नाही. तुम्हाला माहिती आहे सारसबाग कुठे आहे? तुम्हाला माहिती आहे शनिवारवाडा कुठे आहे? तुम्हाला माहिती आहे नदीतल्या ब्रिजवरती कुठं-कुठं चांगलं आहे? मेट्रोचा ब्रिज कुठला चांगला आहे? हे सगळं तुम्हाला माहिती आहे. मग जा ना फिरायला. गावाकडे राहताय मस्तपैकी आता पाऊस-बिऊस पडला जरा डोंगर एखादा फटका मारून या. हां, हे करायला पाहिजे की नाही? हे करायला पाहिजे. पण उगाच मी फिरायला गेलोय आणि माझ्या डोक्यात आहे, अरे ते पॉलिटिक्सचं वाचायचं राहिले बरं का. आणि अभ्यास करताना ते पाणी आलंय, जायला लागतंय. असं नका करू. एका वेळेला एकच गोष्ट चांगली होऊ शकते. एका वेळेला 2 गोष्टी होऊ शकत नाहीत. मग कुठेतरी कॉम्प्रोमाईज करायला लागतं. त्यामुळं न कॉम्प्रोमाईज करता जर का काही करता येत असेल, तर ते तुम्ही करणं अपेक्षित आहे. ही राज्यशास्त्राच्या अभ्यासाची दिशा आहे. याच्या पलीकडे काहीच करू नका. आणि उगाच सगळं वाचत बसण्यापेक्षा एकच चांगलं स्टँडर्ड बुक वाचा. तर ते कोणतं असेल? पॉलिटी PYQ पल्स बाय वैभव शिवडे. 2011 पासून 2026 पर्यंत जे काही आयोगाने प्रश्न विचारलेत, राज्यसेवा प्री मेन्स आता 2025 पासून ती बंद झाली, डिस्क्रिप्टिव्ह झाली. त्याच्यानंतर संयुक्त गट ब आणि क पूर्व आणि मुख्य डिपार्टमेंटल जेवढ्या आयोगाने आतापर्यंत परीक्षा घेतलेल्या आहेत, त्या सगळ्या प्रश्नांचं वन लाईन स्वरूपातलं प्रारूप म्हणजेच पॉलिटी PYQ पल्स बाय वैभव शिवडे. त्याची नवी एडिशन तुम्हाला उपलब्ध करून देतोय. ती बघा, वाचा, याच्या बाहेर प्रश्न जात नाहीत. याच्या बाहेर कधी प्रश्न जाईल? जर का आयोगाने करंट अफेअर्सला धरून एखादा प्रश्न टाकला, तरच याच्या बाहेर प्रश्न जाईल. नाहीतर जाणार नाही. हे व्यवस्थितपणे दिलंय. म्हणजे अशा सगळ्या वन लाईनर नाहीये, हे वन लाईन स्वरूपात आहे. म्हणजे प्रश्नाचं योग्य उत्तर बरोबर राहिलेले जे 3 ऑप्शन चुकीचे आहेत, तर ते चुकीचे ऑप्शन मी बरोबर करून ह्याच्यात टाकलेत. फक्त याच्यात प्रश्न नाहीयेत. प्रश्नच नाहीयेत याच्यात. सगळे पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहेत. आणि एकाखाली एक सटासट तुम्हाला ते वाचता येईल. हे एवढं चांगलं साधं सोपं सरळ पुस्तक करून दिले. महाराष्ट्रात सगळीकडे उपलब्ध होईल. त्यामुळे हे पुस्तक घ्या, वाचा. आता सध्या आउट ऑफ स्टॉक आहे. लवकरच त्याची नवीन एडिशन तुमच्या भेटीला येते. तर तुम्ही ते वाचू शकता. बरोबर? म्हणजे तुम्हाला लक्ष्मीकांत वाचायचा कंटाळा आलाय, तुम्हाला इतर पुस्तक वाचायचा कंटाळा आलाय, तर हा त्याच्यासाठी वन ऑफ द बेस्ट सोर्स आहे. बाकी आपण लेक्चरच्या माध्यमातून, टेस्ट सिरीजच्या माध्यमातून, काउन्सिलिंगच्या माध्यमातून, भेटीगाठीच्या माध्यमातून आपण भेटत राहतोय. त्यावेळेलाही आपण पॉलिटी सोपा समजून घेऊन अभ्यास करण्याचा प्रयत्न करू. हे गरजेचं आहे. आलं लक्षात? समजतंय? ओके? जाता जाता एकच सांगेन, म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अंगाची साल्टी गेली तरी चालते, पण पॉलिटी क्वालिटीच झालं पाहिजे. हे लक्षात ठेवा. आणि याच्यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागेल. बरोबर? आणि नेहमी मी जाता जाता तुम्हाला सांगतो, ही स्पर्धा आहे आणि याच्यात जो टिकून राहील ना, तोच जिंकून जाईल. धरसोड करणाऱ्याचं हे कामच नाही. म्हणजे इथं आलाय ना, ठरवलंय ना, या वर्षात मला फोडायचं आहे, फोडू शकता तुम्ही. आणि तुम्ही जर का असं आहे, काय काय माझ्याकडे वेळ, आत्ता कुठं माझं पहिलं वर्ष आहे, अजून 4 वर्ष बाकी आहेत पंचवार्षिक पूर्ण व्हायला, मग तुम्हाला वेळ लागेल. त्यामुळं ह्या प्रक्रियेला जेवढ्या शांतचित्ताने तुम्हाला डील करता येईल, तेवढं करण्याचा प्रयत्न करा. शेजारचा 12 तास अभ्यास करतोय म्हणून मी 12 तास बसणार नाही. पहिल्यांदा तर तुमची स्पर्धा तुमच्या स्वतःसोबत आहे आणि मग जे काही आता 11 लाख फॉर्म आले, त्या 11 लाख लोकांसोबत आहे. तुमचं कसं आहे, पहिल्यांदा माझी स्पर्धा 11 लाख लोकांसोबत आहे आणि मग त्यातनं वेळ मिळाला तर मग माझी स्पर्धा माझ्यासोबत आहे. पण तुमची चौकट बघा ना किती आहे. तुम्हाला नाही 7 वाजता उठणं होत. तुम्हाला 8 वाजता रिडिंगला जायची सवय आहे. कशाला मारून मसोबा करताय? कशाला 6 वाजता उठताय? हां, तुम्ही जर का 12च वाजता रिडिंगला जाणार असाल, तर मग मात्र अवघड आहे. हां, एम-पी-एस-सी 2 गोष्टी मागते. एक काहीतरी कॉम्प्रोमाईज करायला लागतं आणि दुसरं स्वतःला एका टाईम फ्रेममध्ये बसवायला लागतं. याच्यापेक्षा पलीकडं कुठलीच गोष्ट एम-पी-एस-सीला लागत नाही, भविष्यातही लागणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि ज्यावेळेस तुम्हाला हे समजेल, त्यावेळेस सगळ्या विषयांचा सगळाच अभ्यास तुम्हाला सोपा वाटेल.
येते लक्षात? बाकी तुमचे काही डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन, माझ्यासाठी काही सजेशन्स असतील तर न विसरता खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुमच्यासाठी कमेंट बॉक्स नेहमी ओपन होता आहे आणि भविष्यातही राहील. तुर्तास आता आपण इथं थांबूया. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.